नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल लार्ज कॅप स्टॉक्स, मिड कॅप स्टॉक्स, स्मॉल कॅप स्टॉक्स. पण हे कॅप म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी? आज आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यू, म्हणजेच कंपनीचे टोटल शेअर्स इंटू एका शेअरची किंमत. फॉर्म्युला खूप सोपा आहे. मार्केट कॅप इज इक्वल टू शेअर प्राइस इंटू टोटल शेअर्स. उदाहरणार्थ, शेअर प्राइस इज इक्वल टू 100 रुपये, टोटल शेअर्स इज इक्वल टू 1 लाख. मार्केट कॅप इज इक्वल टू 1 कोटी रुपये. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे खूप मोठ्या आणि स्टेबल कंपन्या. उदाहरणार्थ, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. रिस्क कमी, ग्रोथ स्टेडी. मिड कॅप कंपन्या म्हणजे मध्यम आकाराच्या कंपन्या. ग्रोथ पोटेन्शियल जास्त, रिस्क मॉडरेट. स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे लहान कंपन्या. ग्रोथ खूप जास्त होऊ शकतो, पण रिस्क देखील जास्त असतो. मग कोणता बेस्ट? सेफ इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप, बॅलन्स्ड मिड कॅप, हाय ग्रोथ स्मॉल कॅप. स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो? पोर्टफोलिओमध्ये तिन्हींचा मिक्स ठेवतो. बिगिनरसाठी लार्ज कॅप पासून सुरुवात करा, हळूहळू मिड आणि स्मॉल कॅप ॲड करा. आता तुम्हाला मार्केट कॅपिटलायझेशन आणि लार्ज, मिड, स्मॉल कॅप समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत 52 वीक हाय लो म्हणजे काय. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.